तर मित्रांनो, आज आम्ही चाललोय एक मराठी चित्रपट बघायला. सध्या महाराष्ट्रभर त्या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे आणि तो चित्रपट आहे क्रांती ज्योती विद्यालय. आणि आम्ही आलोय जय हिंद थिएटरला. तर नुकताच मी आता क्रांती ज्योती विद्यालय सिनेमा बघून बाहेर पडलोय आणि सिनेमा मला खूप आवडलाय. पण आता त्याच्याबद्दल सविस्तर बोलायला हवं, त्यामुळे आता आपण सविस्तर बोलूया. तर मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी परंपरा आणि शिक्षण व्यवस्थेला जाब विचारणारे अनेक सिनेमे मराठीमध्ये येऊन गेलेले आहेत. पण जेव्हा विषय मराठी शाळांचा येतो तेव्हा मात्र अनेक जण कच खातात, कारण बऱ्याचदा यांची मुलं सुद्धा इंग्रजी माध्यमामध्ये शिकत असतात. झिम्मा 1, झिम्मा 2, बघतोस काय मुजराकर, पोस्टर गर्ल असे आशयघन आणि तरीही बॉक्स ऑफिसवर उत्तम व्यवसाय करणारे सिनेमे ज्या दिग्दर्शकाने मराठी प्रेक्षकांना दिले ते म्हणजे हेमंत ढोमे. मराठी प्रेक्षकांच्या काळजाला हात घालणाऱ्या हेमंत ढोमे वर्सचा हा नवा सिनेमा आलेला आहे आणि आता आपण जाणून घेणार आहोत की त्या सिनेमाबद्दल मला काय वाटलं. नमस्कार, मी अहिल्या विद्या मंदिर या मराठी शाळेचा विद्यार्थी गौरव सर्जेराव. तर आज आपण बोलतोय गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या क्रांती ज्योती या सिनेमाबद्दल. क्रांती ज्योती या नावातच या सिनेमाचं मर्म लपलेलं आहे आणि इथेच सिनेमा जिंकलेला आहे. अलिबाग मधली एक मराठी शाळा, ही शाळा टिकवण्यासाठी धडपडणारे या शाळेचे शिक्षक आणि ती शाळा वाचवण्यासाठी धावून येणारे त्यांचे माजी विद्यार्थी. हा प्लॉट तुम्ही ट्रेलर मध्ये बघितलेला असेल, पण हा प्लॉट अतिशय सुंदर प्रकारे दिग्दर्शक आणि लेखक यांनी पडद्यावरती मांडलेला आहे. या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन दोन्हीही हेमंत ढोमे यांनी केलेलं आहे आणि त्यांचं सर्वात कौतुक यासाठी करतो की हा सिनेमा बघताना अजिबात कंटाळा येत नाही. म्हणजे 2.5 तासाचा हा सिनेमा आहे आणि विषय इतका मोठा आणि गहन आहे तरी सुद्धा तुम्हाला असं वाटत नाही की आता आपण सीटवरून उठून जावं. इतका सुंदर सिनेमा हा आहे. आणि या सिनेमाची जी सुरुवात आहे ना, ती मला अतिशय आवडली. कारण हा सिनेमा सुरुवात होतो तेव्हा आपल्याला अलिबागचं वातावरण बघायला मिळतं. हिरवगार, संपूर्ण शूटिंग पावसाळ्यामध्ये झालेलं आहे, त्यामुळे हिरवगार वातावरण आणि ती नारळाची झाडं, तो सुंदर अथांग समुद्र आणि ते सौंदर्य बघून तुमच्या डोळ्याचं पारणं फिटतं. या सिनेमामधली लोकेशन्स इतकी भारी आहेत आणि ती कोकणातली असल्यामुळे हा सिनेमा तुम्हाला अगदी जोडून ठेवतो आणि संपूर्ण सिनेमा टवटवीत आणि फ्रेश वाटतो. अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमातली संपूर्ण स्टारकास्ट अगदी तगडी आहे. कारण तुम्ही बघाल तर या सिनेमामध्ये एक डायलॉग आहे. तो डायलॉग असा आहे की मराठीमध्ये उत्तम भाषा बोलणारे नट फार कमी आहेत आणि हे ज्यांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतं ते म्हणजे सचिन खेडेकर. भक्कम मराठी माणसाचा रोल करत मराठी भाषेबद्दल जर कुठल्या नटाने बोलावं तर ते म्हणजे सचिन खेडेकर. आणि हे समीकरण या सिनेमामध्ये सुद्धा अतिशय तंतोतंत जुळून आलेलं आहे. त्यांचे संवाद तुमच्या मनामध्ये घर करतील एवढं नक्की आहे. त्यांच्या सोबतच निर्मिती सावंत, चिन्मयी सुमित, अनंत जोग, उदय सबनीस, धनंजय सरदेशपांडे यांच्यासारखी मातब्बर मंडळी त्यांचे त्यांचे रंग या सिनेमामध्ये भरतात आणि तो सिनेमा आणखी छान होत जातो. आणि अतिशय महत्वाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर होती ती म्हणजे या सिनेमाची यंग ब्रिगेड. या सिनेमाचं मुख्य आकर्षण ते म्हणजे सिद्धार्थ चांदेकर, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर, प्राजक्ता कोळी, क्षिती जोग आणि अमेय वाघ. या सगळ्यांच्याच वाटेला जी जी जबाबदारी दिली गेली ती त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडत त्यांची कामं अशी केलेली आहेत की तुम्हाला ती खिळवून ठेवणारी आहेत. त्यातही जर सर्वात जास्त कौतुक कोणाचं करावंसं वाटलं ना तर ते मी अमेय वाघचं करेन. कारण अमेय वाघने संपूर्ण सिनेमाला खूप छान मजा आणलेली आहे. त्याला खूप जास्त स्क्रीन टाइम दिला गेलेला आहे कारण त्याचं कॅरेक्टर इतकं विनोदी आहे. त्यातही त्याचा आगळी टोन तुम्हाला खूप हसवतो. त्याने दिले गेलेल्या कॅरेक्टरचं अक्षरशः सोनं केलेलं आहे. या सिनेमाचा पहिला भाग हा खूप नॉस्टॅल्जिक आहे. जर तुम्ही मराठी शाळेचे विद्यार्थी असाल तर या सिनेमाचा पहिला भाग तुमचं बोट धरून तुम्हाला पुन्हा शाळेमध्ये घेऊन जाईल, पुन्हा बाकावरती बसवेल, पुन्हा तुम्हाला खेळायला, बागडायला, आंबा, चिंच, बोरं, वडे, पॅटीस खायला लावेल. कारण इतक्या सुंदर प्रकारे नॉस्टॅल्जिया तुमच्या समोर सादर केला जातो. सगळ्या नॉस्टॅल्जिक गोष्टी तुमच्या समोर आणल्या जातात. किंवा शाळेचे शिक्षक, शिपाई यांच्या सोबतच्या गमती जमती असतील, मित्रांसोबतच्या गप्पा टप्पा असतील, सगळं तुम्हाला आठवेल. आणि दुसऱ्या भागामध्ये याच्या उलट हा नॉस्टॅल्जियाचा तास संपतो आणि तुम्हाला तुमच्या जबाबदारीच्या जाणीवांचा गृहपाठ दिला जातो आणि त्यासाठी अभ्यासाला बसवलं जातं.
मराठी शाळेबद्दलचे अनेक महत्वाचे मुद्दे, पालकांच्या मनामधले अनेक प्रश्न हा सिनेमा मांडतो आणि सोबतच त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा देतो. हा या सिनेमाचा प्लस पॉइंट आहे. या चित्रपटातलं म्युझिक इतकं सुंदर आहे. त्याच सोबत जी येणारी गाणी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जे गाणं ऐकलं असेल रील मध्ये, शाळा मराठी आमची शाळा मराठी व, हे तुम्हाला ठेका धरायला लावणारं गाणं आहे. त्यासोबतच हाकामारीचं गाणं सुद्धा तुम्हाला खूप आवडेल. तर लेखन, दिग्दर्शन, म्युझिक, गाणी, कला दिग्दर्शन या सगळ्याच पायऱ्यांवर हा सिनेमा उत्तम आणि परिपूर्ण आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आता मला इथे नमूद करायची आहे ती म्हणजे, जेव्हा आपल्याकडे मराठी भाषेबद्दल बोललं जातं तेव्हा प्रस्थापितांच्या लेखणीचा दाखला दिला जातो. त्यांनी तयार केलेल्या कलाकृती, त्यांनी तयार केलेलं साहित्य यांचेच दाखले दिले जातात. आणि मग आपल्या गोड अशा बोलीभाषा आणि बहुजनवादी लेखकांचं लेखन मागे पडतं आणि हा सिनेमा हीच दरी दूर करतो. याचा मला खूप आनंद झाला. अशा सिनेमांची महाराष्ट्राला गरज आहे. आणि जेव्हा कुठले असे धाडसी दिग्दर्शक अशा पद्धतीचा सिनेमा बनवतात तेव्हा तो बघणं, त्याला गर्दी करणं हे आपलं कर्तव्य आहे असं मी समजतो. चित्रपटाचा आशय बळकट असेल तर त्याचा व्यवसायही बळकट झाला पाहिजे आणि ते फक्त आणि फक्त आपण मराठी प्रेक्षक करू शकतो. तर हा चित्रपट बघा, त्यावर विचार करा आणि त्यावर कृती करण्याचा प्रयत्न करा, कारण कृतीतूनच आपण बदल घडवू शकतो. आणि हो, जर तुम्हाला मी व्यक्त केलेलं या चित्रपटाबद्दलचं मत आवडलं असेल तर तसं कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी असे रिव्ह्यू द्यावेत तर तसंही कमेंटमध्ये लिहा. सोबतच लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.